तालुका माडा या ठिकाणी आलेलो आहे. तर या मावशीनं आपण गेल्या 10 ते 11 दिवसापूर्वी समर्थ सक्सेस लाईफ या कंपनीचं सक्सेस ऑर्थो पावडर, विटामॅक्स कॅप्सूल आणि 7 वंडर नोनी ज्यूस हे दिलं होतं. तर आपण यांच्याकडून जाणून घेणार आहोत की 10 ते 11 दिवसापूर्वी ह्यांना काय काय त्रास होत होता आणि आता 10 ते 11 दिवस झाले हे औषध खातेत. तर 11 दिवसामध्ये त्यांना किती फरक पडलाय हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नाव तुमचं नाव सांगा. औषध घ्यायच्या अगोदर तुम्हाला काय काय त्रास होत होता? पायाला हा, मणक्याचा त्रास. मनक्याचा ते गॅप पडलेला होता. पहिले तुम्हाला झोप लागत नव्हती, नंतर झोप लागला, आता नाही झोप लागते. आता झोप लागते. मणक्याचा त्रास कमी झाला का? कमी झालाय आणि मुंग्याला मी कमी झाले. मुंग्याने पण कमी झालं. पायाला फेट वगैरे येत होते ते पण कमी झालं. मेडिकल मध्ये गोळी ती बंद झाली, गोळी बंद झाली. रोज खाणारी गोळी दिली. हा साहेबाला विचार. तुम्ही मला पहिल्या गोळ्या रोज मी नाव सांगा साहेब तुमचं. बळ सिद्धेश्वर माकर गाव कुठलं? कवी. ओके. पहिलं काय होतं, रोज मी मेडिकल मध्ये 2-3 गोळ्या रोज खायची. हा. असं 2-4 वर्ष झालं. त्या डॉक्टरकडे बरेच डॉक्टरकडे बघितलं तरी काही फरक पडला नव्हता. आणि MRI बी केलाय, सगळं म्हणजे सगळं प्रोसिजर केले ते पहिलं. सोलापूरला नेलं आम्ही काशीगावकर डॉक्टर CNS हॉस्पिटलला. तिथं बी त्यांनी काय सांगितलं माहिती का, गोळ्या दिल्या पण त्यातनं काय फरक पडला नव्हता. त्यांनी काहीतरी ते हे करायला सांगितलं होतं, ऑपरेशन करायचं हे असं सांगितलं आता होतं. 10 ते 11 दिवस झाले त्यांना. 11 दिवसामध्ये किती फरक पडलाय? 11 दिवसामध्ये त्यांना गोळी तर बंद झाली आणि मग येणं बंद झालं. आणि जे साधा वर्षाला वर जायचं म्हणलं तर जाय येत नव्हतं तिला पायऱ्या चढून. आता ती रोज आम्ही सोलापूरला येणं जाणं आहे. ज्यावेळेस आम्ही ह्यांना औषध देण्यासाठी आलो होतो त्यावेळेस आम्ही ह्यांच्या जवळजवळ 10 ते 11 फाईल बघितल्या होत्या. जवळजवळ 10 ते 11 दवाखाने ह्यांनी केलं होतं, पण ह्यांना काय फरक म्हणाल असा फरक काय पडला नव्हता. पण जेव्हापासून 10 ते 11 दिवस झाले समर्थ सक्सेस लाईफ या कंपनीचं औषध त्यांनी चालू केलंय, 10 ते 11 दिवसामध्ये त्यांना जवळजवळ 70% फरक पडलेला आहे. तर आता तुम्ही तुमच्या नातेवाईकामध्ये, मित्रमंडळीमध्ये जेवढे काही तुमचे लोक असतील तेवढ्या लोकांना काय सांगाल या औषधाबद्दल? नाही, लय फरक पडतो म्हणून सांगणार की आम्ही आता. आमच्या शेजारी गाडी एक दोघं, त्यांना पण उद्या पण गाडी घेऊन सांगणार आहे. ते पण कालच विचारत होते आम्हाला कसं काय औषध आहे. म्हणलं 1 नंबरच औषध आहे. गोळी म्हणजे एकंदरीत ह्या औषधाने फरक पडतोय, औषध चांगलं आहे असं म्हणणार तुम्ही? हा, औषध लय भारी आहे म्हणून सांगणार आहे. ओके, धन्यवाद.